नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, कुसडगाव गट क्रमांक 19 तर 31 मार्च 2026 तर जे ग्राउंड झालेलं होतं तर त्याची रिझल्ट आहेत, मैदानी चाचणीचा निकाल आहे. तर थोडक्यात सूचना वाचून घेऊत जेणेकरून पुढील आपल्याला समजेल काय काय का नाही. सो बघा, 31 मार्च 2026 सदरचे 1 ते 15 पानाचे गुणपत्रक हे उमेदवार यांनी दिलेल्या मैदानी चाचणीच्या आधारे तयार करण्यात आले आहे. सदर मैदानी चाचणीचे दर्शविण्यात आलेले गुण बरोबर असल्याची उमेदवारांची स्वतः खात्री करावी. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणपत्रिकेनुसार उमेदवारांना स्वतःच्या गुणासंबंधित काही आक्षेप किंवा तक्रार अथवा अपील असल्यास त्यांनी राज्य राखीव गट क्रमांक 19 कुसडगाव यांचे नियंत्रण कक्ष येथील संपर्क क्रमांक किंवा दूरध्वनी क्रमांक हे आहे क्रमांक अथवा या ईमेल आय डीवर 24 तासाच्या आत नोंदवण्यात यावेत. 24 तासानंतरच्या हरकतीचा किंवा आक्षेप अपील यांचा विचार करण्यात येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर विद्यार्थी मित्रांनो, जी 31 मार्च 2026ला झालेली जी ग्राउंड आहेत तर त्याचे गुणपत्रक आहेत. तर अजून मैदानी चाचणी वगैरे झाली नाहीत वाटते. पूर्ण SRPF पोलीस SRPFची. तर बघा, पाहून घेऊत आपण 31 मार्चचे विद्यार्थ्यांना गुण किती मिळाले आहेत तर ते. तर पाठीमागे पण पाहिले होते तर खूपच विद्यार्थ्यांना 97-100च्या आसपास मार्क होते. तर आता पाहून घेऊत आपण. सो बघा, मैदानी चाचणी गुणपत्रक दिनांक 31 मार्च 2026. ॲप्लिकेशन ID, चेस्ट नंबर, बॅच नंबर, 100 मीटरमध्ये किती विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले आहेत तर ते, आणि 5 किलोमीटरमध्ये तर सहसा विद्यार्थी 5 किलोमीटरमध्ये पूर्ण मारतात आउट ऑफ, आणि शॉर्टपुटमध्ये. सो पाहून घेऊ शकता. पहिलेचे आहेत विद्यार्थी की जे 95, 97, 93 असे विद्यार्थ्यांनी ग्राउंड मारलेले आहेत. बॅच नंबर 381चे आणि 7504 चेस्ट नंबर. तर असे विद्यार्थी आहेत. बघा खाली तुम्ही पाहून घेऊ शकता 97, ज्याने की विद्यार्थी सरासरी 95च्या पुढेच ग्राउंड मारत आहेत. आणि पाठीमागे पण व्हिडिओ पाहिलंच असेल तुम्ही की विद्यार्थ्यांनी ग्राउंड 100 पण मारले आहेत, आउट ऑफ पण मारलेले आहेत, आणि जास्त विद्यार्थी 95चे आहेत, 97चे आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही जी PDF आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा पूर्ण कुसडगाव SRPFची तुम्हाला वेबसाईट तिथे पाहायला मिळेल, किंवा टेलिग्रामहून तुम्ही पाहू शकता जर तुमच्या मोबाईलमध्ये ॲप्स असेल तर. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून वेळोवेळी अपडेट आपल्याला देण्यात येईल पुढे चालून. सो सबस्क्राईब जरूर करा. पॉसिबल असेल तर ते लाल कलरचं बटन आणि बेल आयकन पण प्रेस करा. सो बघा, 95 आहेत. आपण पाहून घेऊ आउट ऑफ मार्क कोणाला मिळाले आहेत किंवा नाही. 95 आहे तिथे, 95. यामध्ये ॲप्लिकेशन IDचं आहे. विद्यार्थ्यांचे नाव असे तर सोपं झालं असतं किंवा 93. कारण काही मित्र राहतात की म्हणजे असं एका मित्राचं जर ग्राउंड असलं तर दुसरा मित्र PDF पाहतो. तर असे काही राहतात विद्यार्थी की हो ह्यानं किती मारलं, कारण विद्यार्थी दुसरा सांगत नाही. ज्याचं ग्राउंड झालं त्यानं त्याचे मार्क सांगत नाही. सो मला एवढे पडले, तेवढे पडले. आणि जे मित्र वगैरे राहतात त्याला पाहायचं राहते की ह्याला मार्क किती पडलेत. सो इथे नाव नाही, नाहीतर पूर्ण हे बघा इथे 91, 95, 95, 95, 97, 91 म्हणजे 90च्या पुढे आहेतच पूर्ण. बघा PDF किती आहेत विद्यार्थी, 97, 95, 95, 91 असे विद्यार्थी पाहायला मिळत आहेत आपल्याला. नक्कीच आता ग्राउंड होत आलेला आहे आणि अपडेटमध्ये नक्कीच राहा, जेणेकरून काही आक्षेप तुमचे वगैरे घ्यायचे असतील तर ते पण घेऊ शकता तुम्ही. बघा 97, 95 आहेत. आउट ऑफ विद्यार्थी आहे का पाहून घेऊत.
ज्या त्या PDF मध्ये 95-97 तुम्हाला पाहायलाच मिळेल विद्यार्थी. तर मेहनत आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त लेखीमध्ये चांगला अभ्यास ठेवा, जेणेकरून सिलेक्शन तुमचं पक्कं होईल. अजून खूपच प्रोसेस आहेत आता. हे बघा 100चा मिळालेला आहे एक विद्यार्थी. 7837 चेस्ट नंबर. सर यांनी 100 पैकी 100 घेतलेले आहेत ग्राउंडमध्ये मार्क. खूपच छान. खूपच छान. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तुम्हाला ही PDF मी टेलिग्रामला प्रोव्हाइड केलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये थोडंसं स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला लिंक वगैरे पाहायला मिळतील. तर तिथून डाउनलोड करून पाहू शकता. आणि तुम्हाला किती मार्क मिळाले तर ते कमेंटमध्ये जरूर सांगा. सो अपडेटमध्ये राहण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू सो मच. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.